आपण सेकंड सेमीफायनल पाहतोय शेलमात वर्ल्ड विपक्षीय जरीमरी आलिमगड बी या दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी करताना जरीमरी आलिमगड बी संघ टॉप 10 मध्ये जे संघ आहेत त्या टॉप 10 संघामध्ये हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात। या दोन्ही संघाने यंदा जगामध्ये चांगला परफॉर्मन्स केलेला आहे। आपण जर बघितलं तर शेलमात वर्ल्ड संघाने हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर ज्यापासून भिनार आयोजित चषकावर नाव कोरलं होतं तो दुसऱ्या बाजूला प्रेसिडेंट खानपे संघाने जे चषक आयोजित केलं होतं त्या चषकावर आलिमगड बी संघाने नाव कोरलं होतं। यावेळी मात्र फान केले चेंडूला फान लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे मात्र चेंडू निघून जातो या डीप फान लेग रिझन मधून सीमा पार नशिबाचा चौकार। प्रॉपर हुकचा फटका नव्हता आपण बघतोय मात्र रिझल्ट चांगला पाहायला मिळतोय। अतिश भामरे फ्रंटलाईन गोलंदाज इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे चेंडू निघून जाते बॅकवर्ड स्कोरलेगच्या वरून सीमा पार वन बाउंड चौकार। लवकर चेंडूला फेक केलं होतं पिकअप शॉट आपण बघतो हिमांशू पाटीलच्या बॅट मधून। व्यावसायिक क्रिकेटमध्ये हिमांशू पाटील एक गोलंदाज म्हणून ओळखला जातो मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये नेहमीच त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे। हे डगआउट देखील आलिमगड बी संघाचं पाहायला मिळते। टॉप 5 मधील हा संघ सध्या आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये प्रथम फलंदाजी करताना। इथे पंचाचा इशारा वाईट आव्हान देता वारच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगल ने भर पडते। धावसंख्या सिंगल पोहोचते दुहेरी अंकामध्ये 10 वर डबल डिजिट मध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे। आपण सेकंड सेमीफायनल पाहतोय जबरदस्त गोडसे चषकामधील शेलमात वर्ल्ड विपक्ष जरीमरी आलिमगड बी या दोन संघामध्ये। इथे हा चेंडू निर्धावाई फ्रंटलाईन गोलंदाज ज्याने मागील सामन्यामध्ये आपण बघितलं तर मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक पाठवलं होतं अतिश भामरे। फ्रंटलाईन गोलंदाज यावेळी देखील पाहायला मिळतोय। पॉवरप्लेच्या षटकामध्ये मागील सामन्यामध्ये देखील जबरदस्त भिनार संघाविरोधात त्याने पॉवरफुल गोलंदाजी केली होती आणि त्या साथीत इथे देखील त्याचं पाहायला मिळतंय। इथे माझा सरळ बॅट फटका केला अगदी कौशलच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ रिजन मधून सीमा पार झंडाटेदार चौकार। सरळ बॅट ने आपण पाहू शकता कशा प्रकारे या फटका केला होता। खरं तर थोडासा ओडफिट चेंडू होता इनटू द आर्क आणि आउट ऑफ द पार्क हा चेंडू पाहायला मिळतोय। कौशल जिथे उभा होता मिड ऑफ रिजन मध्ये त्याच्या डोक्यावरून मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार चौकार। आणि चौकारीन संघाच्या धावसंख्येला येतोय आकार धावसंख्या 4 ने पोहोचते ती 14 वर। जरीमरी आलिमगड बी संघाचा डकआउट दाखवलं गेलं होतं। प्लॅन मिस इथे मात्र आपण पाहतोय प्रॉपर टायमिंग फलंदाजाला साधताना लेग पासचा इशारा चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळाला नव्हता। या सिंगलने पहिल्या षटकाची समाप्ती नंतर जरीमरी आलिमगड बी संघाची धावसंख्या बिनबाद धावफलकावर पाहायला मिळते ती 15 धावा। यंदाच्या अंगामाचा विचार करता यंदाच्या अंगामध्ये जिशे मध्ये पहिली 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा जो विक्रम आहे तो सूर्य ए संघाच्या केतन पाटीलच्या नावे आहे। आणि कालच्या दिवशी जिशे मधील पहिला फलंदाज आपण पाहिलेला आहे ज्याने 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा विक्रम केला आहे तो रन मशीन ऑफ गोडसे रुपेश केने ज्याने काल एक विक्रम प्रसारित केला आणि गोडसे क्रिकेटमधील देखील तो पहिला फलंदाज ठरलेला आहे। या अगोदर कुठल्या फलंदाजाने गोडसेच्या 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकले नव्हते। भावेश पवारच्या नावे नक्कीच 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम तब्बल 3 वेळा आहे। मात्र पहिला फलंदाज आपण पाहतोय हरेश केने देखील आउट ऑफ भिवंडी 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम हरेश केनेच्या नावे हार्ट ऑफ गोडसे क्रिकेट।
बदलापूर जांभिवली या चषकामध्ये सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले होते आणि शेवटचा चेंडू तो डॉट खेळला होता, नाहीतर त्याच्या नावे देखील तो विक्रम पाहायला मिळाला असता. सीमाशे लगत तो झेल पकडला होता, नाहीतर त्याच्या नावे देखील 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्याला भावेश पवार नंतर पाहायला मिळाला असता. स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चिन्ह आणि बॅट मध्ये संपर्क नाही. कौशल पाटील आपण संदेश जे बघितलं तर अगदी ताडामाडाची उंची लाभलेला गोलंदाज आहे, उंचभर असा गोलंदाज. अनेक व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा देखील त्या गाजवताना पाहायला मिळालेले. इथे मात्र त्याच्या विरुद्ध मोठा फटका, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद हिमांशू पाटील याची गेली संपुष्टात. न्यू बॅटर चेतन येतोय. पहिला फलंदाज हिमांशू पाटील बाद झालाय, ज्याने 7 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान दिले, ज्यामध्ये ते 3 चौकांचा देखील समावेश होता. कौशल पाटील स्विंग अँड मिस. इथे मात्र जोरदार आपल्याला यश आणखीन एक फलंदाज बाद होताना. इथे मात्र तू चल माया स्थिती पाहतोय आपण आलिमगर बी संघाच्या फलंदाजांची. यष्टांच्या मागे काय झेल पकडलेलं आहे यष्टरक्षक आपण पाहतोय. राम यांनी काम तमाम केलेलं आहे. ग्लोथचा नक्कीच आपण पाहतोय राम करताना बऱ्याच वेळेला करताना पाहायला मिळाला. त्याच पाहून आता इतर यष्टरक्षकांनी देखील हँड ग्लोथचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. खास करून आता बघितलं तर मानकुली संघाकडून देखील हा वापर केला जातोय, खास करून चौथ्या मानकुली संघाकडून. विकेट हॅट्रिक वर गोलंदाज पाहायला मिळतोय. काल या स्पर्धेमध्ये कुलदीप थाले या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केलेले. आणि आता मध्ये विकेट हॅट्रिक वर कौशल पाटील पाहायला मिळतोय. वेले संघाने रिपोर्टिंग करायची आहे. विकेट हॅट्रिक बॉल होता, मात्र त्या बॉलला चेंडूला भिरकावून दिले सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. कौशलच्या विरुद्ध कौशलच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय आणि कौशल क्रिएशनच्या स्कोर बुक मध्ये हा षटकार नोंद देखील केला जातोय. कौशलच्या विरुद्ध कौशल ने षटकार ठोकलेला आणि कौशल क्रिएशनचे जे स्कोर बुक सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या स्कोर बुक ना खूपच मोठी मागणी आहे, त्या स्कोर बुक मध्ये हा षटकार नोंद देखील केला जातोय. कौशल विरुद्ध कौशल हे बॅटल देखील चांगल्या प्रकारे पाहायला मिळतंय. इथे फलंदाज कौशल हवे होताना पाहायला मिळालेला आहे. मोठा फटका करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण बघतोय हलकासा अपील पंच संमत नाहीत. लेगबाजचा इशारा पंचांकडून येतोय. का सिंगल रन्स फलंदाजाने पूर्ण केलेले. जरीमरी अलिमगड 20 संघाची धावसंख्या सिंगल पोहोचते ती 22 वर 2-2. 22 वर 2 ही नेल्सन धावसंख्या सध्या स्कोरवर पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कौशल पाटील दुसरं षटक हलताना. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा.
आणि पुढील चेंडू फीड देखील असणार आहे. यावेळी मात्र फाईन केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे, मात्र त्याला बीट करून चेंडू निघून जाते सीमा पार. लॉंग लेग रिजन मधून हा चौकार. झाले 2 षटके समाप्त. धावसंख्या 27-27. लॉस फॉर द 2 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. गुरुसेन संघाचे 12 मॅन पूर्वेश माली वेलकम, आपले देखील हार्दिक स्वागत आहे. पूर्वेश माली के विना ज्यापासून गोसाई का क्रिकेट भी खाली आहे. पूर्वेश माली नेहमीच 12 मॅनच्या भूमिकेमध्ये राखीव खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपल्याला कॉम्बॉक्स मध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र दिशेमध्ये भरकटना आउटसाइड ऑप्शन हा चेंडू पाहायला मिळतोय. पंचाच्या संबंधर धावून मिळते वाया चेंडूने अव्वंतर आणि अव्वंत धावेने या संघाची धावसंख्यामध्ये पोहोचते ती 28-28. सेमीफायनल सामना आपण पाहतोय. दिशान पाटील फॅम टीम पसोई 7080 जयकॉपर वेळे संघाला देखील रिपोर्टिंग करायचे आहे. हो 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 या उडाया व्हॉट अ शॉट, भिंगरी शॉट, चेंडू निघून जाते सीमापार. षटकार. कौशल्यपूर्ण फलंदाजी करताना आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय आणि षटकाने संघाचे धावसंख्या येतोय आकार. दुसरा षटकार एक चौकार वैयक्तिक वैयक्तिक 12 धावसंख्येवर फलंदाजी करताना कौशल 2 षटकार कौशलच्या बॅट मधून पाहायला मिळतात. यशदीपच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला होता. गोलंदाज हर्षद पाटील यावेळी प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. बॅटच्या टोला चेंडू लागतो. या धावण्याचा प्रयत्न अति घाई आणि इथे काय घडलंय पाहावे लागेल. आणि या ऑनफिल्ड पंचांनी आता मध्ये तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. रेड सिग्नल OUT आउट. फलंदाज बाद होतोय. इथे मात्र रनआउट चोरपाने कौशल याची गेली संपुष्टात. घाई नडली जाते आपण बघूया. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जाते आणि आपण ज्यावेळी हवेने प्रवास करतोय तेव्हा देखील आपल्याला अनेक बोर्ड पाहायला मिळत आहेत. काही बोर्डवर लिहिलं असते की अति घाई संकटात नाही आणि तेच चित्र इथे पाहायला मिळते. अति घाई संकटात नेताना आपल्याला पाहायला मिळते कौशल्याला. कौशल बाद होताना तिसरा फलंदाज अलिमगड बी संघाचा तंबूच्या आश्रयाला. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय शेलमात वर्ल्ड विपक्षी जरीमरी अलिमगड बी या दोन संघामध्ये. कालच्या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये जानमान एकता सारंगाव संघाला पराभूत करून
अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली ती दिशान पाटील फॅम टीम पसोई 7080 जे काबर वेल या संघाने. लॉर्डफोल्ड चेंडू टर्न केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू निघून जातोय स्क्वेलेकच्या वरून सीमा पार अगदी कॅल्क्युलेट तोलून मापून मारलेला कॅल्क्युलेट षटकार. इथे खोल टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू जातोय. अडवला गेलेला चेंडू मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावने संघाची धावसंख्या 42-42. फाईन करण्याचा प्रयत्न होता इथे मात्र अपील केला जातोय पंच संमत नाहीत कारण चेंडूने बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. सेकंड सेमीफायनल दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय या शिलमात वल विपक्ष जरीमरी अलिमगड बी या 2 संघामध्ये. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त ही स्पर्धा आपण पाहतोय. 23वी स्पर्धा पाहायला मिळते आणि उद्यापासून 24व्या स्पर्धेला देखील सुरुवात होईल. कालवारे मैदानावर जांताराचा खारबाव आयोजित जिल्हा प्रमुख चषक खारबाव 2026 ज्या स्पर्धेचा लॉट्स देखील आज या स्पर्धेमध्ये लाईव्ह केला गेले. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेलेक रिझर्व मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स पर्यंत पूर्ण करतात आणि सिंगल नाही संघाची धावसंख्या 43-43. दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहत आहोत. स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील सेकंडला सामना यानंतर आपण मेगा फायनलला ग्रँड फिनालेकडे वळणार होतं. या अगोदरच आपण बघितलं तर दिशान पाटील फॅम टीम पसोया 7080 जे खोबरा वेले संघाने या अंतिम फेरीत धडक मारलेले आहे. यंदाच्या गावामध्ये या जे खोबरा वेले संघाने या दत्तुरा पिंपळास आयोजित दत्तुरा चषकावर देखील नाव कोडलं होतं. चांगला परफॉर्मन्स त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला होता आणि या त्यानंतर या स्पर्धेमध्ये देखील अंतिम फेरीमध्ये तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. या आयोजन कमिटीचे मेंबर आपण पाहू शकता. हार्ट ऑफ गोरसई क्रिकेट हरीश केने, त्याच्या समवेत आपण पाहतोय गोल्डन बॉय गोरसई पंकज भोईर आणि गोरसेचा ब्लॅक टायगर. नील कांबळे देखील आपल्याला तिथे पाहायला मिळाला होता. हा चौकार आपण पाहू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे या अगदी या शपोल होणार फटका केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 92 चौकार आणि 116 षटकार ठोकले गेलेले आहेत. हा संपूर्ण लेखाजोखा MB लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. MB लाईव्ह टेलिकास्टचे प्रोपरेटर ऑपरेटर आपण पाहतोय सध्या निवृत्ती बजागे, ज्याच्या माध्यमातून हा संपूर्ण लेखाजोखा अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवले जात आहे. पंचाचा इशारा वाईट अवंत धावाच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगल ने भर पडताना डाऊन द लेग स्टंप हा चेंडू पाहायला मिळतोय.
यष्ट्यांना सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळालेला आहे. गोळसेगावातील प्रतिष्ठित नागरिक ज्यामध्ये नवनाथजी केने, श्रीरामजी केने यांना विनंती असेल की आपण व्यापारी तसेच प्रदीप केने, पप्पू राका आणि सोपानजी मात्रे यांना देखील विनंती असेल आपण देखील या सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम जबजंग गोडसे अजित जबजंग चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या क्रीडा डंगरीमध्ये आगमन होतोय. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून फर्स्ट सेकंड कॅश प्राइज आम्हाला स्पॉन्सर केले गेले अध्यक्ष भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण आणि माजी सरपंच ग्रामपंचायत कव्वाड श्री निलेश गुरुनाथ गुरव साहेब. या आपण पाहू शकता युवा नेते युवकांच्या गळ्यातील ताईत निलेश गुरव साहेबांचा फटाक्याच्या आतिषबाजीने स्वागत केले जाते. या आपण पाहू शकता त्यांच्या समेत आकाश जाधव व्यापीठाचं नुकतंच आगमन झालेलं आपण पाहतो. या अध्यक्ष भारतीय जनता पार्टी भिवंडी ग्रामीण आणि माजी सरपंच ग्रामपंचायत कव्वाड युवकांच्या गळ्यातील ताईत निलेश गुरुनाथ गुरव साहेब ज्यांच्या माध्यमातून आम्हाला फर्स्ट सेकंड कॅश प्राइज स्पॉन्सर केले गेले आणि नेहमीच आमच्यासाठी ते आधारस्तंभ राहिलेले आहेत. या अगोदर ज्या स्पर्धा खेळल्या गेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या पारितोषिक नेहमीच त्यांनी जयबजरंग चषकासाठी दिलेलं आहे. त्यांच्या समेत तंटमुक्त अध्यक्ष मधुकर गुरव साहेबांना देखील आपण पाहू शकता. तेच त्यांच्या समेत श्रीरामजी केने आणि नवनाथजी केने यांना देखील आपण पाहू शकता आणि त्यांच्या समेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाशजी जाधव यांना देखील आपण पाहू शकता. त्यांच्या समेत माजी सरपंच गोडसाई बाबूराव केने साहेबांना देखील आपण पाहू शकता. इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. गोल्डन बॉय ऑफ गोडसई पंकज भोईर यांचे बंधू बड्डे बॉय जिग्नेश भोईर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि बड्डे बॉय जिग्नेश भोईर यांना देखील विनंती असेल आपण व्यापीठात आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इट्स आउट. नक्कीच रेड सिग्नल आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज जावे लागेल तुंबू शास्त्र्याला. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये अभिषेक येतोय. आर्यन बाद झालेलं आहे. आर्यन यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 12 धावांचं योगदान दिलं होतं. सॉरी 20 धावांचं योगदान दिलं होतं 8 चेंडूचा सामना करताना. न्यू बॅटर अभिषेक. दीप आणि अभिषेक ही जोडी मैदानामध्ये तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज शेवटची षटक चालताना दीपेश पाहायला मिळतोय. सरळ बॅटने फटका केला डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगला प्रयत्न मात्र अखेर चेंडू निघून जाते सीमा पार. धाव 4.
65 धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यतीन मडवी विथ कौशल पाटील. या मॅच मध्ये थोडा बदल आपल्याला पाहायला मिळतोय कारण आतिश भांबरेला थोडं मागं ठेवलंय. सहासष्ट धावांचे लक्ष आहे. नक्कीच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जे पाहतोय ना, चालू हंगामाचा विचार केला तर सर्वोच्च चेसिंग ज्यांनी कंप्लीट केली होती साविंद्रा स्पर्धेमध्ये तब्बल 80 धावांचे लक्ष होतं. चौथा हिरवा मानकोली संघ समोर होता आणि त्या टीमला मात्र अगदी 3.3 ओव्हरमध्ये हरवला होता. ती जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर सिंगल आली त्या ठिकाणी. यतीन मडवीच्या बाट मधून अकाउंट ओपन झालंय स्वतःच त्याचबरोबर संघाचं देखील. पहिली धाव शिलूमदा वर्ल्ड टीमच्या खात्यामध्ये. हिमांशु पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थोडी चुकी झाली आहे परंतु बॅकअप चांगला. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. एक पेक्षा अधिक काही एक नाही. पहिल्या दोन बॉलवर दोन सिंगल पाहायला मिळाल्यात. 66 धावांचं मोठं लक्ष आहे. नक्कीच टीम शेलोमाता वर्ल्डचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील फलंदाजी भरपूर मजबूत आहे आणि त्या कारणास्तव एक चांगली मॅच जरूर या ठिकाणी अपेक्षित असेल. नक्कीच व्यासपीठावर आपण पाहू शकता सन्माननीय गोरसेगावचे माजी सरपंच इंजिनियर मुरलीधर केने साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉल अवांतर धाव. अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 3 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल खोलवर टप्प्याचा होता. या बॉल मागे कोणत्या प्रकारचं उत्तर नाहीये यतीन मडवीकडे. बॉल मात्र निर्धाव गेलाय. हे आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. काय कमालीचा चेंडू होता. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी बीट केलाय या यतीन मडवीला. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल. जोरदार अपील. यतीन मडवीला काहीसा चेंडू समजलेला नाहीये. हिमांशु पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील संपर्क अवत असं नाहीये. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल मिळेल. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकले. 4 धावा धावफलकावर. अगदी शांत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याचं कारण म्हणजे हिमांशु पाटीलची ही गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल. हिमांशु पुन्हा एकदा. या बॉलचा बॉल मिडल ऑफ द बॅट झालाय. यस बॉल निघून जाईल सीमा पार. 6 धावा. षटकार.
षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. एका षटकाची समाप्ती. 10 धावा धावफलकावर आहेत. बॉल ट्रॅकवर दीप येतोय. पाहूया दीप कशा प्रकारे हे षटक हाताळेल. पहिलं षटक अप्रतिम फेकलं गेलं. हिमांशू पाटीलची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल. दीप बॉलिंग ट्रॅकवर. 66 धावा विजयासाठी ठोकत असताना मात्र पहिला ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 10 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. हे षटक दुसरं आहे आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर दीप. या बलेचा बॉल टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये आहे मात्र बॅटचा टॉपेज आहे का? नाहीये. पंच इंटरेस्टेड नाहीये त्या ठिकाणी. यस, हे आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. दीप पुन्हा हॅलो हॅलो हॅलो. सोळा धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र उर्वरित 15 बॉल मध्ये 50 धावा ठोकायच्या आहेत. 66 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 16 धावा झाल्या आहेत. वाईट बॉल. हॅलो हॅलो हॅलो. दीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या भलेचा बॉल अडवा बॅटने खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त सिंगल मिळेल मात्र सिंगल डबलने काम बनणार नाहीये. या ठिकाणावर बिग हिट. मोठ्या फटक्यांची भाषा तुम्हाला बोलावी लागेल कारण 66 धावा म्हटलं की एक मोठं लक्ष या ठिकाणी. 4 ओव्हरची ही मॅच. या मॅच नंतर आपण फायनल मॅच पाहणार आहोत. जय बजरंग चषकाचा विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचच्या माध्यमातून मिळेल. षटकातील पुढचा बॉल. दीप पुन्हा एकदा. या बलेस मात्र काय कमालीचा स्ट्रोक आहे. बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार.
अतिशय दमदार फटका आलाय कौशल पाटीलच्या बाट मधून आणि या प्रकारचे फटके वारंवार ठोकावे लागतील. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस मात्र स्लोवरचा वापर लेथ देखील कमी केली होती. संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 24 धाबा झाल्या आहेत आणि आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 42 धाबांची आवश्यकता आहे. बारा बॉलचा खेळ झालाय परंतु अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 42 धाबांची आवश्यकता आहे. आर्यन पाटीलला त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर आणलं गेलंय. हॅलो हॅलो. 25 धाबा धावफलकावर आहेत. 11 बॉल 41 धाबांची आवश्यकता आहे अजूनही. आर्यन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉले समोरच्या दिशेने मिडल ऑफ द बॅट झालाय. मोहर उमटली 6 धाबांची. षटकार. आता मात्र उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 10 बॉल मध्ये 35 धाबांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा फुलटॉस आणि फुलटोल वसूल. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा पार. षटकार. सुस्वागतम. बॅक टू बॅक 2 तर आल्या. तिसरा आला तर रामदासजी केने यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि सन्माननीय निलेश गुरव साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आर्यन बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वलेस तिसरा देखील. यस
षटकार हॅट्रिक बॉल सीमा पार. यस आणि नक्कीच या ठिकाणी रामदासजी केने यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज, तर निलेश गुरव साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि ज्या वेळेस निलेश गुरव साहेब कौशलसाठी पारितोषिक लावतात ना, त्या वेळेस मात्र ते भरपूर वेळा जिंकलेले आहे. 43 धावा झाल्या आहेत. जोपर्यंत कौशल खेळपट्टीवर असेल ना, तोपर्यंत मात्र विजयाच्या आशा अपेक्षा पल्लवित असणार आहेत. कारण आता मात्र 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 8 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील महत्वाचे 2 चेंडू बाकी आहेत आणि येणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर आतिश भांबरे हे देखील एक मोठं नाव आहे. आर्यन पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस व्हाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. खराब चेंडू त्या ठिकाणी. 3 षटकार आले आणि त्यानंतर कुठेतरी दबाव आर्यन वर असेल यात काही शंका नाहीये. उर्वरित 8 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. आर्यन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॉलला पुढे ठेवला होता. समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवलाय. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. यस जरूर या ठिकाणी तपासलं जाईल. Yes, it's a run out. या 3 मडवीला त्या ठिकाणावरनं मैदान सोडावं लागेल. एक धाव कंप्लीट झाली होती. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र ही विकेट कौशलने स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवली आहे, परंतु का ठेवली आहे ते त्याला दाखवावं लागेल. आतापर्यंत 32 धावा वैयक्तिक त्याच्या बॅट मधून आल्यात. 7 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आतिश भांबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उर्वरित 7 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. या षटकातील अति महत्वाचा चेंडू, कारण या बॉल नंतर आपल्याला समजेल की शेवटच्या ओव्हर मध्ये धावा किती उरतील. 7 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. आर्यन बॉलिंग ट्रॅक वर. मागच्या बॉलवर रनआउटची विकेट. मनोबल थोडं वाढलं असेल यात शंका नाहीये, परंतु समोर कौशल आहे ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 5 षटकार पाहायला मिळालेत. 32 वैयक्तिक धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील प्रहार झालाय. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा षटकार.
अतिशय सुरेख फटका. शेवटच्या बॉलवर देखील षटकार आलाय. 26 धावा या ओव्हर मध्ये आल्यात आणि आता मात्र 6 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. यस, एक लेग बायची धाव देखील त्या ओव्हर मध्ये होती. एकूण 27 धावा आल्या होत्या आणि त्याच्या जोरावर सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर मोनिश येतोय. पाहूया मोनिश कशा प्रकारे हे षटक हाताळेल. पंधरा धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल. या वेलेचा बॉल भरपूर चांगला होता. बघा, वेले संघाचे संघनायक आपण आपला संघ घेऊन तयारीत राहा. वेले संघाचे संघनायक आपण आपला संघ घेऊन तयारीत राहा. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये लाईनअप करणार आहोत. राष्ट्रगान या ठिकाणी वाजवलं जाईल आणि त्यानंतर शेवटचा टॉस देखील मैदानाच्या आतमध्ये होईल. सिंगल आली आहे या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात. 5 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता शेलूमाता वर्ल्ड टीमला फायनल मॅच खेळण्यासाठी. षटकातील पुढचा बॉल. या वलेचा टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर होते. नशिबाची साथ मिळाली आहे कौशल पाटीलला त्या ठिकाणी. मिळालं फक्त सिंगल. आतापर्यंत 6 षटकार कौशल पाटीलच्या बॅट मधून आल्यात. अगदी धुमाल सरांनी नक्कीच उल्लेख केला होता. ताडा माडाची लांबी असलेला, ताडा माडाची उंची लाभलेला हा खेळाडू. या वेळेस बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अतिश भांबरे त्या ठिकाणी बीट झालाय. प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव निर्माण करेल शेलूमाता वर्ल्ड टीम वर, यात काही शंका नाहीये. कारण आता मात्र 3-13 हे समीकरण आपण पाहतोय. मोनिश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी. बॅटच्या आतील गडा आणि आता मात्र थोडा दबाव जरूर कौशलवर असेल, परंतु कौशलकडे देखील ती अबिलिटी आहे हेही विसरून चालणार नाहीये. उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत आणि उर्वरित 2 चेंडू मागे 2 षटकार ठोकावे लागतील कौशल पाटीलला. 2 बॉल 12ची आवश्यकता. वाडा मॅच. कौशलने या आधी 6 ठोकल्यात. अजून 2 ठोकावे लागतील. उर्वरित 2 बॉल आणि 2 षटकारांची आवश्यकता आहे. समोर कौशल पाटीलला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने बिडकावून दिला. वॉट अ स्ट्रोक. अप्रतिम फटका. बॉल निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. काय कमालीचा फटका होता. या साता मात्र पुढच्या बॉलवर जर षटकार आला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे निलेश दादा गुरव यांच्या माध्यमातून. आणि 1 षटकार आला तर मॅच देखील जिंकेल. 1 षटकार आला तर शेलूमाता वर्ल्ड संघ फायनल देखील खेळेल आणि 1 षटकार आला तर कौशल पाटील अर्धशतक देखील कंप्लीट करेल. शेवटचा बॉल. काय दडलंय या शेवटच्या बॉल मध्ये. 1 चेंडू विजयासाठी. 6 धावांची आवश्यकता आहे. या 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे या षटकारासाठी. निलेश दादा गुरु आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या आधी देखील त्यांचे 1000 रुपये पटकावलेत, परंतु आता शेवटच्या बॉलवर 1000 रुपये पटकावण्याची संधी आहे. यस, तालुका अध्यक्ष निलेश दादा भोईर वलगाव यांच्या माध्यमातून देखील 1111 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
केबल आर्ट्स करून गॉगल आहे. शेवटच्या बॉलवर जर षटकार आला तर पारितोषिकं भरपूर लावली गेल्यात, कारण शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी. गोलंदाज मोनिश पाटील बोलतोय शेवटचा बॉल. या वेळेस समोरच्या दिशेने बॉलला भिडकावलाय. फटका चांगला आहे. 1 बाउन्सने बॉल निघून गेलाय. यस 6 आवश्यक होत्या, 4 आल्या त्या ठिकाणी. मॅच अगदी टफ फाईट पाहायला मिळाली. मॅच फिनिश. सामना जिंकलाय जरीमरी आलिमगड बी टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक शेलू माता वॉल. कौशल आपण या कौशल्यास पारितोषिक दिलं जाईल. कौशल हार्ड लक बट निलेश गुरव साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, जी षटकांची हॅट्रिक पूर्ण केली होती. आणि रामदास केने साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. असं एकूण 1500 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे. वेले संघाचा संघनायक आणि जरीमेर आलिमगड बी संघ संघनायक आपण खेळपट्टीवर या, कारण ट्रॉफी आपण मध्ये ठेवणार आहोत आणि तिथे आपण ट्रॉफीच्या दोन्ही बाजूला रांगेमध्ये उभं राहायचं आहे. दोन्ही फायनलिस्ट संघ आपण समोर घ्या. जी 30 सर्कलची रेषा आहे ते या रेषेच्या लाईन मध्ये आपण उभा राहायचं. एका बाजूला वेले संघनायक आपल्या खेलोडा आपण लाईन मध्ये उभं राहायचं आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या जरीमध्ये आलिमगड बी खेलोडा आपण उभा करायचं आहे. कौशल पाटील आपण या. कौशल पाटील हार्ड लक. आपण सामना गमावला, मात्र 1500 रुपयाचं जे पारितोषिक आहे ते आपण पटकावलेलं आहे. षटकांची हॅट्रिक जी कौशल पाटील यांनी पूर्ण केली होती, त्या षटकांच्या हॅट्रिकसाठी युवा नेते निलेश गुरव साहेबांकडून तब्बल 1000